मन मंदिरा गजर भक्तीचा आमचे साहेबांना याच ठिकाणी महाराजांची याच व्यासपीठावर ETV आणि झी स्टार माझा या 2 चॅनलचे पत्रकार आलेले, त्यांना मुलाखत घ्यायची. दोन मिनिट सगळ्यांनी शांत बसा. महाराज आपणही सहकार्य करा. 1-2 मिनिट. आपली ETVची मुलाखत यवतमाळला आपण घेतली होती, याही ठिकाणी पत्रकार आलेले आहेत, आपली मुलाखत घेत आहेत. पण कसं शक्य झालं महाराज? मला सुद्धा थोडंसं किती जरी म्हटलं मी सर्व धर्म समभाव मानतो वगैरे सगळं, पण मनात कुठंतरी जातीचा माणसाचा अंश असतो तो असतोच. तर तुमच्या मनात काहीच नाही, हे कसं शक्य केलं आहे तुम्ही? मी पहिल्यापासून, कारण कोणत्याही माणसाबद्दल कोणत्याही व्यक्तीबद्दल मी काही द्वेष असं काही समजतच नाही ना. त्यामुळे कोणी काही जरी म्हटलं तर तुका म्हणे हास्यजीर नाही कानतया ठाई. कारण आपलं तादात्म्य भगवंताशी आहे, समाजाशी काही घेणं नाही आपल्याला. हा समाज येईल आपल्याकडे, विचार आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू, परंतु एकच साधू संताची शिकून साधू संताचा संदेश आपण समाजापुढे मांडतो. त्यामुळे समाजाला आपण आवडतो. मला आता तेच आवडेल की तुम्ही ज्या उद्दिष्टासाठी तुम्ही मुस्लिम धर्मामध्ये जन्म घेणं तर आपल्या हातामध्ये नसतं, जन्म घेतला, मात्र तुम्ही आता हिंदू परंपरेच्या संत परंपरा जी मानवता सांगते. मी हिंदू मुसलमान हा शब्द वापरणं चुकीचं आहे, पण सगळ्यांच्या डोक्यात ते हिंदू मुसलमान बसलेले ते तसं माझ्याही डोक्यामध्ये आहे. तुम्ही फक्त मानवतेसाठी एका वर्गातून दुसऱ्या वर्गात आलेला आहात आणि तो मानवता धर्म तुम्ही सांगताय. तर काय मानवता धर्म आहे तुम्हाला लोकांना सांगावंसं वाटेल की बाबा हे जात पात हे सगळं फालतू गोष्टी आहेत, पण मनात घेऊन बसलेली लोक, त्यांना काय उपदेश? हां, तर ते कसं आहे, जातपात कुठून निर्माण झाली? कर्म. काही माणसांनी कर्म केले. एखाद्यानं फुलं विकले तो माळी झाला, एखाद्याने गाय कापली तो कसंही झाला. हे कर्मामुळे जाती पडल्या, कामामुळे. विचार जर केला तर कुठल्याही प्रकारे जात फक्त एकच आहे जगामध्ये, फक्त मानवता हा धर्म. आणि मनुष्याची जात ही फक्त म्हणजे एकामेकाशी प्रेमाने वागायचं, कोणाबद्दल वाईट विचार करायचे नाही, कोणाची निंदा करायची नाही, कोणाची स्तुती करायची नाही. आणि प्रत्येक समाजाला आपण प्रत्येकामध्ये भगवान बघायचा, प्रत्येकामध्ये राम बघायचा. कोणत्याही जातीच्या माणसाला जातच नाही म्हणून मानवता हाच आहे. परंतु समाजाने असं घेऊन बसलं आम्ही ह्या जातीचे, आम्ही त्या जातीचे. असे कबीर महाराजाला माणसाने प्रश्न केला. त्यावेळेस कबीर आपला प्राण सोडू लागले. त्यावेळेस काही आपले हिंदू गेले, काही मुसलमान गेले. पण त्यांना विचारलं की महाराज तुम्ही तर आता आम्हाला सोडून चालले, पण एक सांगा, तुम्हाला डोळ्याने पाहायला मुसलमान चांगले वाटतं की हिंदू चांगले वाटतात? म्हणजे कोणचे जास्त आवडतात? मुस्लिम धर्म आवडतो का हिंदू धर्म आवडतो, किंवा हिंदूचा मनुष्य आवडतो का बुद्धांचा मनुष्य आवडतो का एखादा ब्राह्मणाचा? तर त्यावेळेस कबीर महाराजांनी सांगितलं की जब मैं शाम को सोता तो सोते टाइम में भगवान को प्रतिज्ञा करता, प्रार्थना करता कि भगवान जब मैं सुबह जग जाऊंगा मेरे को मेरे आँखी से ना हिंदू दिखला दे ना मुसलमान दिखला दे, मेरे को ना हिंदू दिखला दे ना मुसलमान दिखला दे, जिसको देखने के लिए मेरे नयन तरस रे वो कोई सच्चा इंसान दिखला दे. क्या बात है, बहुत महाराज. आता प्रश्न लोकांना हा पडतो की तुम्ही मुस्लिम कुटुंबात जन्मलेला आहात, मग तुम्ही कुराण वाचता का? तुम्ही नमाज अदा करता का? कारण नमाज अदा करणं, भगवंताची आरती करणं याच्यात काही फरक तर काहीच नाही. तसं मी पहिल्यांदा थोडा प्रयत्न केला होता, परंतु तसं जर करायला गेलो माझ्या मनामध्ये अल्लाह, राम, रहीम, कुराण, गीता ही सगळं एकच आहे. कारण जगामध्ये 2 ग्रंथ म्हणजे असे ठरलेले, पुराण आणि गीता. सोमुखी आपण सांगतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी. कारण गीता हे कोणी लिहिलेले नाही. गीता भगवान कृष्ण परमात्माने स्वयं आपल्या हाताने, तशी पुराण जी आहे पुराण कोणी लिहिली नाही, भगवंताने वरूनही पुराण पाठवलेले 2 ग्रंथ त्या ठिकाणी. तर मी ज्यावेळेस सुरुवातीला मी हे करतो ते करत होतो, परंतु काही आपल्या समाजाच्या लोकांना, म्हणजे आपल्या हिंदू काही महाराज लोकांना, म्हणे तो नमाज बी पडतो, भजन बी करतो, म्हणजे त्यांना पसायची गोष्ट अजिबात नाही. मग त्याला बरं वाटत नाही. आता माझी एक साधना आहे. माझे तुका बाबा फार मोठे महान संत होऊन गेले ताड हातगावला, माझे गुरु होते ते. तर त्यांनी मला इथून औरंगाबादला त्यांनी मला शिफ्ट केलं समाजामुळं, आणि त्यांनी मला एक साधना दिली. ते म्हटले बाबा फक्त आता मला तुम्ही कीर्तनाची जर तारीख दिली, मला काही येणार नाही. समजा कोणचा अभंग घ्यायचा, काय घ्यायचं, कुठलंही काही नाही. पण ज्यावेळेस महाराजांनी सांगितलं की माझं ध्यान कर, कीर्तन सुरुवात होण्यावर 5 मिनिट दार बंद करून अगरबत्ती लावून असं चिंतन कर. तर मी तुम्हाला सांगता राहिलो ना की ज्यावेळेस मी कीर्तनाच्या अगोदर ध्यान करतो, तर आपले समाजाचे माणसं काय म्हणतात तुम्हाला माहिती की नमाज पडतो म्हणे अगोदर,
अगोदर नमाज पडतो म्हणे नंतर तो कीर्तन करतो. आता नमाजीचं असं की नमाजीला असं कुठं बी चालत नाही, त्याला काही बंधन नाही ना, त्याला मस्जिदीच लागते, त्याला मवडाला लागतो, भगवे कपडे लागत नाही. ठरले मी कसं काय नमाज पडेल तिथं, आणि जरी मी नमाज पडलो तर मला कोण रोखणार आहे. समजा अहो, ज्या धर्मामध्ये ज्या माणसाने जन्म घेतला त्याचा अभिमान त्याला पाहिजे. मला जरी मी भगवंताला सांगतो देवा मला तू मुस्लिम समाजामध्ये जन्म दिला, मग तू मला इकडं ओढ हिंदू धर्माची का लावली, मग मला तिकडं मस्जिदीत का जा वाटत नाही, मला म्हणजे जास्त प्रेम मला इकडंच मी का ओढतो, माझ्या मनाला पण मी विचार करतो मी. तर त्यावेळेस समाज थोडंसं कुराण वाचू लागलो, बाबा कुराण वाचायला लागला म्हणजे द्वेष करायला लागले लोक. त्याच्यामुळं मग मी जात नाही, फक्त कुराण वाचतो, त्याचे विचार मनामध्ये प्रगट ते बी लोकांना कीर्तनात सांगण्यास सांगतात. आता लोकांना असं वाटतं ना बाबा की मुस्लिम असताना हे भगवे कपडे आणि नाव कसं, नाव ऐकल्याच्यानंतर लोकांना थोडं धक्का बसतो की हे मुसलमान आहे आणि इकडं हे हिंदू धर्माचं कसं काय करतात. मग त्यांना थोडंसं आश्चर्य करण्याची गोष्ट आहे ना. तर एखाद्या विद्वानानं दारू प्यावा निंदा आणि आमच्यासारख्याने कीर्तन करावं हे कौतुक आहे समाजाला. धन्यवाद महाराज. जय माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडी वाकडे करा क्षमा अपराध महाराज, हे नाही उच्चारिला अधिकार म्या करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा राधाबाई करा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. बोला वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोल भारत माता की, सनातन हिंदू धर्म की जय. मन मंदिरा गजर भक्तीचा.